MPSC एज रिलॅक्झेशन बघा, वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना संधी. MPSC गट ब आणि गट क परीक्षेसाठी 6 जानेवारीपर्यंत करता येणार अर्ज. ठीक आहे, बघा डिटेलमध्ये सांगतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने स्पर्धा परीक्षांना वयोमर्यादा 1 वर्षाची विशेष स्थिरता देण्याने आता गट ब आणि गट क परीक्षेसाठी पात्र उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज भरण्याची सुवर्ण संधी उपलब्ध झाली आहे. शासकीय सेवाच्या परीक्षेसाठी कमाल वयोमर्यादा 1 वर्षाची स्थिरता देण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा म्हणजेच MPSCने घेतला. त्यामुळे महाराष्ट्र गट ब म्हणजेच आणि संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसाठी वयोमर्यादा ओलांडलेल्या पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी मिळणार आहे. उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहे. पूर्वीच्या निष्कर्षानुसार वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना निर्णयामुळे दिलासा मिळाला आहे. MPSC प्रसिद्ध केलेल्या महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 या निश्चित केलेल्या कमाल संवर्गाच्या जाहिरातीस अनुसरून वयोमर्यादा 1 वर्षाची स्थिरता देण्याचा निर्णय घेतला आहे. एक वेळची विशेष बाब म्हणून वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही संधी देण्यात आली आहे. राज्यात मागास वर्गासाठी राज्य शासकीय सेवेतील पदावर नियुक्तीसाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. या अधिसूचनेतील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी शासनामार्फत पदसंख्येच्या अनुशमाने आरक्षण नमूद करून सुधारित मागणीपत्रे MPSCला देण्यात आली होती. त्यानुसार MPSCने जाहिराती प्रसिद्ध केल्या होत्या. उमेदवारांना 26 डिसेंबर ते 6 जानेवारी या कालावधीमध्ये अर्ज करण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची 6 जानेवारी ही अंतिम मुदत असेल. दोन्ही उमेदवारासाठी नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना केवळ अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई आणि पुणे या जिल्ह्याच्या केंद्रावरील परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल, असे देखील स्पष्ट करण्यात आले आहे.